नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत शेंगोळे। तर याकरिता आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडा सांबार, 3 मिरची, थोडा जिरा आणि 1 कढीपत्ता घेऊया। हे सगळं आपण मिक्सरमधून थोडं जाडसर वाटून घेऊया। या ठिकाणी आपलं वाटण बघू शकता तुम्ही, जाडसर असं वाटलेलं आहे। यानंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी कणिक, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेऊन घ्यायचे। यानंतर बनवलेली पेस्ट 1 चम्मच टाकायची। यानंतर थोडा ओवा, अर्धा चम्मच हल्दी पावडर, यानंतर गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकून आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये थोडं तेल टाकून गोळ्या छान चुरून घेऊया। आणि 5 ते 10 मिनिटांना झाकून ठेवूया। यानंतर आपण याचे शेंगोळे तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपण शेंगोळे तयार करून घ्यायचे, किंवा तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। कोणी जिलेबीच्या आकाराचे गोल गोल बनवून घेतात। मी या प्रकारे बनवते। या प्रकारे संपूर्ण शेंगोळे मी रेडी करून घेत आहे। बघू शकता संपूर्ण शेंगोळे मी तयार करून घेतलेले आहे। यानंतर एका पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाले की यामध्ये आपण 1 चम्मच जिरा टाकायचे। यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती पूर्ण टाकून द्यायची यामध्ये। छान मिक्स करून थोडा वेळ होऊ द्यायचा, 2 मिनिट होऊ द्यायचं। यानंतर आपण थोडा हिंग टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचे। यानंतर यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पूड आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेऊया। आणि छान मिक्स करून थोडा वेळ 2 मिनिट होऊ द्यायचं। यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे। या ठिकाणी मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे।
आणि मोठ्या पॉवरवर उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं. आणि गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचे. या ठिकाणी बघू शकता उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण बनविलेले शेंगोळे टाकून घेऊया. अशा प्रकारे मी संपूर्ण शेंगोळे टाकून घेतलेले आहे. यानंतर गॅसचा पॉवर आपण मीडियम करून घ्यायचा आणि 15 ते 20 मिनिट होऊ द्यायचे. पंधरा ते 20 मिनिट मीडियम आचेवर झाल्यावर बघू शकता आपले शेंगोळे असे दिसत आहेत. या ठिकाणी आपले शेंगोळे तयार झालेले आहे आणि रसा पण घट्ट आलेला आहे. यानंतर गॅस बंद करून यामध्ये आपण सांबार टाकून द्यायचा आणि हे छान आपण प्लेटमध्ये सर्व करूया. बघू शकता आपले टेस्टी असे शेंगोळे रेडी झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.